घरातले पाळीव प्राणी हे फक्त प्राणी नसतात तर त्या घराचाच ते एक भाग असतात। अनेकदा त्यांचे वाढदिवस साजरे केले जातात। मात्र आज आम्ही तुम्हाला एका डोहाळे जेवणाला नेणार आहोत। संपूर्ण गावामध्ये या सोहळ्याची लगबग आहे। मंडप घातलाय, लेकीबाळी आणि गावातल्या बाया देखील सजून या कार्यक्रमाला आल्यात। डोहाळे जेवण आहे कुणाचं पाहूयात। मंडप सजला, रांगोळ्या काढल्या, नातेवाईक आणि गावकरी जमले। घरच्या लेकीप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम। गोमातेला आपल्या भारतीय संस्कृतीत पूजनीय मानलं जातं। शेतकरी कुटुंबाचे तर गायीशी भावनिक बंध जुळलेले असतात। हे शेतकरी आपलं गोधन जीवापाड जपतात। त्याचंच उदाहरण हिंगोलीत पाहायला मिळालं। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या वरुड चक्रपान गावात फालीय शेतकरी कुटुंबानं आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळे जेवणाचा जंगी कार्यक्रम केला। ही गाय नव्हे तर आपली लेकच आहे या भावनेनं तिचा अनोखे डोहाळे जेवणाचा सोहळा पार पाडला। फुलांनी सजलेला मंडप, रांगोळ्या, पाहुणे, नातेवाईकांची लगबग असा हा सोहळा। सुंदर झूल टाकून गायीला सजवलं गेलं। शिंग रंगवली, गोंडे लावले, गळ्यात घुंगूर माळा, पायात तोडे असं संपूर्ण तिला सजवण्यात आलं। गायीला पंचारतीनं ओवाळलं। महिलांनी तिला सुग्रास भोजन भरवलं आणि पूजाही केली। एखाद्या बाईचं डोहाळे जेवण करतात ना, अगदी तसाच दिमागदार कार्यक्रम पार पडला। आमच्या आईचं आणि माझं, आमच्या वडिलांचं म्हणणं होतं की बाबा आपण डोहाळे जेवण करावं। करण्यान काय होतं तर मला वाटलं बाबा आपल्या गायी समजा का लोक कोणाला खटकाला ऐकतात, कोणा कशाला ऐकतात, अशा प्रकारे जाऊ नये। या मार्गातून मला वाटलं की आपल्या गायीचं आणि समजा सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या गायी पाळा। या गायीमुळे आमच्या घरात सुख समृद्धी आली। ती आमच्या मुलीप्रमाणे असल्यानं डोहाळ जेवण केल्याचं फाली कुटुंबानं सांगितलं। जशी माझ्या 2 मुली येतात तशी ही तिसरी माझी मुलगी आहे। जशी आमच्या घरात गाय आली तेव्हापासून आमच्या घरात सुख समृद्धी संपत्ती झाली। गायीमध्ये 33 कोटी देव असे असतात आणि आमच्या गावामध्ये आम्ही डोहाळे जेवणाचा साजरा केला। सर्वांना बायांना बोलवलं आणि जसं मुलीची ओटी भरतात तशी आम्ही गायीचं पण हे केलं। फळं आणले, तिला नैवेद्य केला पूर्णाचा, तिची आरती घेतली। या गायीने आतापर्यंत 2 बैल दिले। तिच्या दुधामुळे मुलाबाळांचं पोषण झालं। शेणखतामुळे शेतीचा पोतही सुधारला आणि आर्थिक सुबत्ता आली। त्यामुळे या गायीच्या उपकारातून उतराई होण्यासाठी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम शेतकऱ्यानं ठेवला। आपला देश कृषी संस्कृती जपणार आहे। यात गोधनाला मोठं महत्व आहे। पुढच्या पिढीला त्यांचं महत्व कळावं, गावची संस्कृती टिकावी आणि गायींची कत्तल थांबावी असा संदेश या फाले कुटुंबाने दिलाय। गजानन देशमुख, झी 24 तास, हिंगोली।